केंद्र सरकारने सुरू केलेली विकसित भारत संकल्प यात्रा चंद्रपूर जिल्ह्यात गावागावात जाऊन लोकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देत आहेत। गावकऱ्यांनी सुद्धा या योजनांचा लाभ घेऊन आपल्या गावाच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करावेत। गाव विकसित झाले तरच आपला देश प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी केले। सावली तालुक्यातील कोंडेखल येथे विकसित भारत संकल्प यात्रेत गावकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते। पर्यंत जी शासकीय योजना आहे ते पोहोचवणे। आता आपला व्हिडिओ साहेब सांगितल्याप्रमाणे या यात्रेच्या माध्यमातून जो काही लाभार्थी शासकीय योजनेपासून सुटलेला असेल तर त्यांना लाभ पोहोचवून देणे आणि त्यांचे काही मनोगत आहे हे शेअर करण्यासाठी पण एक प्लॅटफॉर्म आहे। तो तुम्हाला दोन्ही बाजूला, एक बाजूला कोणी याच्यापासून सुटलेला असेल तर तुम्ही त्या योजनासाठी लाभार्थी म्हणून रजिस्टर करू शकतात आणि ॲट द सेम टाईम तुम्हाला आता योजना मिळाल्या असेल तर कसा तुमचा अनुभव होता, काय होता ते पण तुमच्या एक्सपिरियन्स शेअरिंग जो अनुभव तुम्ही या लाईनच्या माध्यमातून तुम्ही आपला सर्व डिपार्टमेंटच्या समोर शेअर करू शकता, ताकी आपल्यामध्ये पण जो तुमच्या अनुभवाच्या आधारे काय त्याच्यामध्ये बदल करायचा या कसा सुधार करायचा ते होऊ शकतात। मी सर्वांना आवाहन करतो की हे सर्व आपला योजना आहे त्याच्यात जास्तीत जास्त लाभ घ्यावे आणि जेव्हा तुम्ही स्वतः आणि एक गाव म्हणून प्रत्येकाने प्रयत्न करेल तेव्हा एक बदल होऊ शकतात। कोणताही बदल करण्यासाठी पहिले आपला स्वतःचा बदल करावा लागणार आणि नंतर आपला पूर्ण समाजाला बदल करतो, आपला गावाला बदल करतो, तेव्हा आपला बदल घडू शकतो। तुमचं उत्पन्न वाढ असेल, तुमच्या मुलांच्या चांगलं शिक्षण असेल, या पूर्ण गावातील लोकांच्या आरोग्य सुविधा असेल, तर प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न करून जेव्हा चांगल्या रीतीने आम्ही सर्वांच्या सर्व्हिसेस देतो, या तुम्ही सर्वांनी त्याचा लाभ घेतात, तुमच्या स्वतःच्या, तुमच्या कुटुंबाच्या आणि गावाच्या एक स्वरूपच बदलतात। या दृष्टिकोनातून तुम्ही काय काय लाभ आहे याच्या बाबतीत माहिती घ्या आणि सर्व लाभ तुम्ही जास्तीत जास्त घ्या, ताकी तुमच्या सर्व गाव विकसित होईल आणि त्या माध्यमातून गाव विकसित झाला तर आपला पूर्ण भारत विकसित होईल।